राधिका। बातमी आहे मिरज येथून। मिरज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 962 अर्ज दाखल। मिरज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 22 ग्रामपंचायतमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत। बुधवारी 30 डिसेंबर रोजी शेवटचा दिवस होता, त्यामुळे मिरज तहसीलदार कार्यालयात इच्छुकांनी इच्छुकता दाखवली आहे। अर्ज दाखल करण्याची वेळ 5:30 पर्यंत वाढवूनही सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवारांच्या रांगा लागलेल्या होत्या। मिरज ग्रामपंचायतीसाठी एकूण 962 अर्ज दाखल केलेले आहेत। आरक्षित जागेवर उमेदवार मिळवण्यासाठी आणि त्यांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची धावपळ सुरू होती। दरम्यान गुरुवारी दिनांक 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे। सोमवारी दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे। 15 जानेवारीस मतदान आणि 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। सर्वात जास्त मालगाव 84 ग्रामपंचायतसाठी अर्ज आले आहेत व सर्वात कमी डोंगरवाडी 19 ग्रामपंचायतसाठी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती माननीय नायब तहसीलदार राजमाने साहेबांनी दिली आहे। मिरज ग्रामीण प्रतिनिधी अतुल कांबळे, ब्युरो रिपोर्ट तिचा जागा न्यूज। बातमी आहे डोंबिवली येथून। ग्रामपंचायत माध्यमातून गावांचा विकास होत नसल्याने त्या 14 गावांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश मिळावा यासाठी सर्वपक्षीय विकास समिती गेली 13 वर्षे लढा देत आहे। सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार समितीने टाकलाय। बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या गावातून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। शिवसेनेतील एक गट निवडणूक लढवू इच्छित होता, परंतु त्यांचाही विरोध हाणून पाडीत त्यांना अखेर समाजाच्या बाजूने उभे राहण्यास सर्वपक्षीय विकास समिती यशस्वी झाली। अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत। पुण्यातील बहुप्रतीक्षित तसेच बहुचर्चित भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन नवीन वर्षाच्या 1 तारखेला होणार आहे। विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत। पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वेगळंच महत्त्व आले। साधारणपणे वर्षभरापूर्वी या दोघांनी औटघटकेच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। ब्युरो रिपोर्ट तिचा जागा न्यूज। सांगली येथून दारूच्या व्यसनापोटी जन्मदात्याचा निर्घृण खून करणाऱ्या मुलाला बुधवारी दिनांक 30 रोजी सांगली येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी ही शिक्षा सुनावली आहे। लक्ष्मण हरी पाटील वाघमारे, वय वर्ष 30, राहणार चिकुर्डे, तालुका वाळवा असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपीने वडील हरी कोंडिवा पाटील यांचा जुलै 2019 मध्ये खून केला होता। कुरळप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होती। आरोपी लक्ष्मणला दारूचे व्यसन होते। या त्रासामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेर गेली होती। 19 जुलै 2019 रोजी सकाळी 7 वाजता लक्ष्मण याने म्हैस विकून मिळालेल्या पैशातील 2000 रुपये देण्याची मागणी आईकडे केली होती। ब्युरो रिपोर्ट तिचा जागा न्यूज। मावळते वर्ष काँग्रेसला संजीवनी देऊन गेले। राज्यात थोड्या काही प्रमाणात सत्तेत प्रतिनिधित्व मिळाल्याने कार्यकर्ते सक्रिय झाले आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले। महाआघाडी एकत्रित आल्याने ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांचे भजन जमले, तर महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाने भाजपला चिंतन करण्यास भाग पडले। सर्वसामान्यांसाठी सत्ते वर्ष निराशाजनक ठरले। कोरोनाने वर्षातील सुमारे 7 ते 8 महिने लोकांना घराबाहेरच पडू दिले। दुसरीकडे राजकीय पुढाऱ्यांना कामाला लागले। मात्र 2020 येताना काँग्रेसला चांगले संकेत देऊन गेले। विधानसभेच्या निवडणुकीत 6 पैकी 2 जागा काँग्रेसने भाजपकडून हिसकावल्या। बातमी आहे मुंबईतून। मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारला राज्य शासनाच्या वतीने शिफारस करण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले। मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली। डॉ. कदम म्हणाले की राज्यातील मातंग समाजाच्या विविध मागण्या लक्षात घेऊन शासन स्तरावरून सकारात्मक दृष्टिकोनातून मार्ग काढण्यात येईल। क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही सुद्धा करण्यात येईल। धुळे येथून लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा आता उडालाय। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे, पण निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शिवसेनेनं खातं उघडलंय। धुळ्यातील
वडदे ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून शिवसेनेनं भगवा फडकवलाय. राज्यात 14,232 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी मागणी पुढे येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वडदे गावात ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. कर्नाटक सोबतच भाजपा सत्ताधारी असलेल्या हरियाणामध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. शेतकरी आंदोलनाने पंजाब हरियाणातील वातावरण तापलेले असतानाच नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्याने याचा थेट फटका भाजपला बसल्याचे दिसत आहे. यामुळे 2 नगरपरिषदा 3 नगरपालिका भाजपाला गमावाव्या लागल्या आहेत. हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहेत. 3 नगरपालिका निवडणुकीत भाजपा जेजेपी आघाडीला मोठा झटका लागलाय. तिन्ही ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक अपक्ष उमेदवार प्रहार शेतकरी संघटना जत तालुका अध्यक्ष सिकंदर आवटे यांची प्रहार जनशक्ती पक्ष जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्ष जत विधानसभा अध्यक्ष कुचकौंड साहेब, प्रहार जत शहर अध्यक्ष सचिन जाधव, रुग्णसेवक जत शहर अध्यक्ष शिवानंद गुरव व प्रहार जत शहर सल्लागार परशुराम बोनमोरे व आदी जण उपस्थित होते. जत प्रतिनिधी प्रणय वाघमारे. बातमी आहे सातारा येथून. सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रेकॉर्ड ब्रेक उमेदवारी अर्ज दाखल झाले. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या या नामनिर्देश पत्रांची छाननी गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक रणांगणात किती इच्छुक उमेदवार टिकतात, छाननीमध्ये कोण कोण आऊट होणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. दिनांक 23 पासून नामनिर्देशन पत्र दाखल केले जाऊ लागल्यापासून संबंधित गावांमध्ये राजकीय फिवर जोरावर राहिला. त्या वर्षाने सर्वच क्षेत्रांना ब्रेक लावला. त्याला राजकारणही अपवाद नव्हते. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर नेहमीच्या राजकारणाला चेव चढलाय. लॉकडाऊनमुळे समाजातील विविध घटकांचे झालेले हाल, रोजगाराचा प्रश्न, कोविड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार, याचसोबत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत विरुद्ध शिवसेना, मेट्रो कारशेड आणि ईडीच्या नोटिसांभोवती यावर्षीचे राजकारण फिरत राहिले. राज्यात महाविकास आघाडीचा नवा राजकीय प्रयोग सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे सातत्याने समोर येत असतानाच मुंबईतील काँग्रेस कमिटीचे महासचिव विश्वबंधू राय यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. आमचा सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा जाणीवपूर्वक रणनीती बनवून काँग्रेसला नुकसान पोहोचवतोय. ते आपल्या पक्षाला पुढे नेण्याच्या मागे लागलेत, असं विश्वबंधू राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 2019च्या विधानसभा निवडणुकीत दिल्या गेलेल्या आश्वासनांवर काम होत नसून पक्षामधील पदाधिकाऱ्यांच्या गळतीवर ठोस पावलं उचलायला हवीत, असं देखील त्यांनी या पत्रात पुढे म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज. बातमी आहे अहमदनगर येथून. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण झालाय. मात्र अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी बाळ बोठे फरार असल्याने या निषेधार्थ आज 30 डिसेंबर रोजी अहमदनगर शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही करण्यात आली. नगरमधील विविध स्वयंसेवी घटनांनी हा कॅन्डल मार्च काढला होता. 13. बिहारमध्ये यंदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरी राज्यात मोठे राजकीय उलटफेर झालेत. बिहारच्या जनतेने बहुमताचा आकडा जरी भाजप व नितीश कुमारांच्या जेडीयूच्या पारड्यात टाकला असला तरी येथे संख्याबळाच्या बाबतीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काठावरचे बहुमत असल्याने व यंदा जेडीयू भाजप आघाडीत भाजप मोठा भाऊ ठरल्याने येथील पडद्यामागील राजकीय घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. अशातच आज राजद नेते श्याम रजक यांनी जेडीयूचे 17 आमदार लवकरच राष्ट्रीय जनता दलात प्रवेश करणार असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना रजक यांनी सांगितले, जेडीयूचे आमदार भाजपच्या कार्यशैलीमुळे नाराज आहेत. तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज 824 उमेदवारी अर्ज दाखल. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.